महत्त्वाची बातमी। आज सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे आशिया कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा जो हाय व्होल्टेज सामना होणार आहे त्याकडे। भारतीय क्रिकेट संघ आतापर्यंत पाकिस्तानवर वरचढच राहिलेला आहे। भारताने असंख्य सामन्यांमध्ये पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवलेला आहे। या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्याची फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नव्हे तर साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतीक्षा असते। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे। याबाबत मुंबईतील क्रिकेट प्रेमींना काय वाटतं या संदर्भात जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। स्नेहा आपल्या सोबत आहे, स्नेहाशी बोलूया। स्नेहा, आता तुम्ही मुंबईतल्या कुठल्या परिसरामध्ये आहात आणि आजचा जो सामना आहे एक मोठा गट आहे त्याकडून या सामन्याला जरी विरोध होत असला तरी सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना क्रिकेट प्रेमींना काय वाटतंय? नक्कीच आजचा जो सामना होणार आहे तो आशिया चषक स्पर्धेसाठीचा सामना असणार आहे। दुबईमध्ये हा सामना रंगणार आहे। खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की भारतीयामध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळत असतो। खरं तर ही उत्सुकता असते की आजच्या सामन्यामध्ये नक्की काय होणार याची ही उत्सुकता दाटलेली असते। त्याच अनुषंगाने आपण क्रिकेट प्रेमींची बातचीत करणार आहोत। आजचा जो सामना रंगणार आहे काय वाटतंय त्या सामन्याबद्दल, काय होईल त्या सामन्यामध्ये? खरं तर या सामन्याला विरोध देखील होत आहे। तुमचं काय म्हणणं आहे सामन्याबद्दल? माझं एवढंच म्हणणं आहे की हे स्पोर्ट्स आहे। या स्पोर्ट्समुळे की कोणीही सामना जिंकू शकतो, तो जिंकू शकतो, आम्हाला त्याच्याशी काय हे कारण नाही। पण हे जे सिंदूरवर झालेलं आहे की इंडिया आणि पाकिस्तान, जे इंडियाने वॉर केलं पाकिस्तानवर, अजूनपर्यंत लोकांना काही समज आलं नाही की हे काय झालं आहे काय नाही। तर त्यामुळे काय माहिती आहे का, ह्याच्यावर जी बंदी आणू शकतो हे पब्लिकच, की पब्लिकनी बघायचं आहे की नाही बघायचं आहे हे पब्लिकवर आहे। ते काय तुमच्या माझ्या ह्याच्यावर कोणावर नाही आहे की कोण सामना जिंकेल आणि कोण नाही। हा गेम आहे, हा स्पोर्ट्समन आहे। जे कोणी स्पोर्ट्समन असेल ते याला हे करणारच, सपोर्ट करणार। पण काहींना सिंदूरला सपोर्ट करायचा आहे, तर सिंदूरसाठी हे केलं ते चांगलं नाही की इंडिया आणि पाकिस्तानचं झालं पाहिजे। आता हे अलग देशात असल्यामुळे, दुबईला असल्यामुळे की ह्याच्यामध्ये की असे गेम्स आहेत की ज्या गेमवर आता गेमिंग चाललं आहे, त्याच्यासाठी हा एक वेळ सामना खेळवला असेल माझ्या म्हणण्यात तर हा गेमिंग आहे। हा सामना असा कोण जिंकेल कोण नाही की ह्याच्या विरुद्ध जाणं आपल्याला की नाही जाणं, हा गेमिंग आहे। गेमिंगसाठी जे बाहेर जे स्पोर्ट्समन जे गेमिंग करतात, याच्यावर गेम करतात, त्यांच्यामुळे हा सामना खेळवला गेला आहे। बाकी हा देशामुळे नाही सामना खेळवला जात। हा देशासाठी मला वाटत नाही खेळत, की देशासाठी जर खेळवायचं असतं तर सिंदूरकडे बघितलं असतं। नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत। आजचा जो सामना आहे त्याच्याच विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आंदोलन देखील करण्यात येणार आहे। माझं कुंकू माझा देश असं हे आंदोलन असणार आहे। असं घोषवाक्य घेऊन हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात राबवलं जाणार आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या सामन्याला विरोध केलेला आहे। यांचं देखील हेच म्हणणं आहे की BCCIला काहीतरी लाज वाटायला हवी होती की पाकिस्तानकडून जो हल्ला करण्यात आलेला आहे, पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर आजचा हा सामना, तर त्यांनी सवाल देखील उपस्थित केलेला आहे। नक्कीच स्नेहा, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।